12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. काल मी फोन केलेला तुम्हाला, मग उचललाच नाही. म्हटलं बिझी असाल कुठे. हा हा हा, आता तर सुट्ट्या आहेत ना तर. खूप छान वाटलं. आता मी लाकडं तोडत बसली होती, पण मोबाईल ठेवला होता पाठीमागे, तुमचे अनुभव ऐकत होते. हो, अच्छा अच्छा अच्छा. खरंच तर दिवसच जात नाहीत अनुभव ऐकल्याशिवाय. हा, तुम्हाला खूपच छान अनुभव शेअर वाटतं. करायचा होता ताई. हो हो, असंच म्हणजे मागच्या वेळी केलेला मी अनुभव बघा, वैभववाडीची म्हटलं मी सिंधुदुर्गातली आहे हो म्हणून माहिती हो देता. हो 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 हो. आणि बघ मागे मी फोन लावलेला आणि एक अनुभव सांगितला मी तुम्हाला. त्यानंतर कोणीतरी आले आमच्या घरी, म्हणजे आम्ही बोलत असल्यामुळे असं सगळ्यांसमोर हे करू शकत नाही ना, बरोबर बरोबर. बोलू शकत नसल्यामुळे हा, मग मी ठेवून दिला तो. अच्छा अच्छा. पुन्हा मग कॉन्टॅक्ट होईना. हा हा मग काल लावला फोन, म्हटलं बघूया उचलतात काय. फोन लागला पण तुम्ही उचललात नाही. दोनदा लावलेला. हो हो हो. तर माझ्या मुलाच्या ते 7 गुरुवार केले नोकरीसाठी. बरं. हा हा हा, ते सांगितला होता अनुभव, पण मी असं सांगते तुम्हाला. तो 7 म्हणजे त्याने त्याचं लग्न जमलं होतं. हो. एका आमच्या नात्यातल्याच मुलीशी, नणंद गेल्या वर्षी वारली म्हटलं ना, तिच्या हा हा, वाडीतलीच मुलगी होती ती. अच्छा. तर हा. तिच्याशी बघणं वगैरे झालं, ठरलं सगळं काय. आणि या मुलाने नोकरी सोडली होती. IT अरे मध्ये आहे ना तो. हो, अरे वा. हा, पण पाहिजे तसा मनासारखा जॉब नाहीये अजून. हा पण हा. तो लग्न ठरलं ना अचानक, असं अचानकच जुळून आला. आम्ही कुठे शोधली नाही, कुणाला सांगितली नाही, काय नाही. पण आमच्या नंदेच्याच पुतण्याने ही मुलगी सुचवली. तर अरे मग वा. जुळूनच आलं का, ते स्वामींनीच आणलं म्हणायचं जुळून. हो हो हो, कारण खरंय. नणंद असायची मुंबईमध्ये मुलांकडे. हा 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 मग हा ती वारल्यानंतर मुलांचे खाण्यापिण्याचे हे झाले, जरा आबाळ झाली. हा करायचे हा. ते स्वतः दोघेही. हम्म. पण ते शेवटी लेडीज ती लेडीज असते ना. बरोबर बरोबर. हो. हा, मग ते तसं झालं. मग त्याने मुलगी बघितली हम्म. आणि महिन्याभरातच त्याने जॉब सोडला. कारण त्या कामामध्ये त्याला त्रास होता जरा असा. म्हणजे समोरचा जो TL असतो ना, हो 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 नवीन मुलं लागल्यानंतर विचारतात ना एकमेकाला, असं म्हणजे त्याला काय चुकलं वगैरे, तर हो हो. समजलं नाही तर तसं तो सांगायचा नाही समजून, म्हणजे चिडचिड करायचा तो माणूस. म्हणून ह्या पोराने नोकरी सोडून दिली. अरे अरे. हा, आणि मग आम्हाला टेन्शन झालं. म्हटलं आता काय, डिसेंबर मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि हा. जानेवारी पर्यंत त्याला दुसरा जॉबच लागेना. अगो बाई. हा हा हा. हा, मग मी 7 गुरुवार केले हम्म. असे स्वामी चरित्र सारामृताचे. हा 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 हा. आणि मग 7 गुरुवार झाल्यानंतर मग त्याला हे आता जो बेलापूरला करतोय त्या कंपनीमध्ये त्याला कॉल आला आणि तो 25 जानेवारीला जॉईन झाला. अरे वा, हा. मस्त. मग लग्न हो झालं त्याचं? हो हो, मस्त झालं अगदी. म्हणजे आम्हाला टेन्शन होतं, करणारे आम्ही दोघंच असल्यामुळे कसं बरोबर. काय करणार. कारण घर पण रिपेअरिंगला काढलेलं होतं त्याच वेळी. म्हणजे घर अय्यो. रिपेअरिंगचं चालू होतं आणि लग्नाचं पण. मग मग लग्न कधी त्याचं झालं त्याचं? लग्न आता 13 मे ला झालं. अच्छा अच्छा. हा. हा, मग झालं सुनबाई लग्न. काय शिकली? ती BCom झाली आहे. हाय, अरे वा. जॉब करते छोटा मोठा असा हा. मुंबईमध्येच. हा अरे वा. हा, चांगलंय तर चांगलंय. मुंबईमध्येच असतात तिची फॅमिली. ती पण 2 मुली आणि आई बाप असे अरे आहेत वा ते वा पण. वा. आणि आम्ही पण 2 मुलगे आणि आम्ही दोघं, असे हा, 4च मस्त अशी आहे. मस्त. हा, मी शेअर करते हा ताई. हो, असू दे. अजून एक माझ्या हम्म. बहिणीचा मुलगा, त्याला पण 5 महिने जॉब नव्हता ताई. अरे तर बापरे. ते पण हे करतात, येशू ख्रिस्तांचं करतात, ते त्यांची सेवा करतात. ते इतर अच्छा. कोणाला नाही मानत असं.
हा 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 तर त्यांच्यावर विश्वास आहे त्यांचा. मग त्याने पण नोव्हेंबर मध्ये नोकरी सोडली. तो आता 30 वर्षाचा मुलगा आहे, 31 रनिंग आहे त्याला. बापरे हा तर हा 9 वर्षे त्यांनी एक्सचेंजर कंपनी ऐरोलीला आहेत बघा, तिथे माहित आहे हो. त्याने काम केलेलं अमेरिकेच्या. आणि मग त्याने 9 वर्षे एकाच कंपनीत काम केल्यामुळे जॉब सोडून दिला त्याने दुसरीकडे बघायसाठी मोठ्या हो पॅकेजचं. हा मग त्याला 5 महिने कामच लागेना, कारण एवढी वर्षे एका कंपनीत का काम केलं असं वगैरे. मग ते असतील ना पुढे कंपनीतून. बरोबर बरोबर हा, हा म्हणजे अशी चर्चा असेलच ना त्यांची, की हा एकाच कंपनीमध्ये ह्याने काम का केलं. 2-3 वर्षांनी मुलं सोडतात, दुसरीकडे जातात. तसं हा याने हा केलं नाही. याला वाटलं मला पुढची देतील पोस्ट हा हा कंपनीतूनच. तर तसं हा काय त्याला झालं नाही. मग त्याने नोकरी सोडली नोव्हेंबर मध्ये आणि हा मार्च पर्यंत तो 5 महिने घरातच होता. कामच मिळेना बापरे त्याला कुठे, अरे कामच अरे मिळेना. हा, हम्म मग मी 15 मार्च ते 23 मार्च असं युट्यूबलाच आपल्या हे सेवा ऐकते तुमच्या. हम्म. म्हणजे तुमचे अनुभव जे काय काय कोणी कोणी सेवा करतात ते हो त्याच्यातून कळतात ना. मग बरोबर मी इकडून केली सेवा. म्हणजे टेन्शन झालं, कारण तो मोठा मुलगा बहिणीचा आई ग माझ्या मुलांपेक्षा. तर हम्म. त्याचं मग मी 15 मार्च पासून 23 मार्च पर्यंत ना नवनाथ पारायणाची सेवा चालू केली मी. अरे मी वा स्वतःच असे, म्हणजे तुमच्या अनुभव ऐकून. हा हा आणि हा मग मी 23 मार्च पर्यंत सेवा केली ना. तर 8व्या दिवशी मी बहिणीला सहज असा फोन लावला. म्हटलं, म्हणजे लावतो तशी आपली एकमेकाची खुशाली हो घ्यायला, हो 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 असा लावला. तेव्हा म्हटलं, पंकजच्या काय, मुलाचं नाव पंकज आहे, म्हटलं काय कामाचं झालं की नाही. तर हम्म ती बोलली, होय झालं म्हणून, हा आता जॉईन व्हायचं आहे म्हणून. अरे वा वा हा, वा त्यांना म्हणजे त्याच्यासाठीच लावलेलं मी ते पारायण, अरे त्या वा मुलासाठी. बर हा, किती छान ताई. आणि त्याने मग झालं ते. हा ते 21ला त्याला कॉल आला आणि 28ला जॉईन व्हायला सांगत होते, 28 मार्चला. हा हा हा, तर 7व्या दिवशी, म्हणजे माझं पारायणाचा 7वा दिवस होता तो, 21 हा मार्च. हा हा हा, तेव्हा तर ती मग बोलली की तो बोलला 4 तारीखला मी जॉईन होतो म्हणून, 4 एप्रिलला. कारण हम्म. पहिली बॅच होती ती 28 मार्चला जॉईन होणार होती. त्यावेळी तू जॉईन होतोस का त्यांनी विचारलं. तर तो बोलला नाही, कारण 8 दिवस त्याने अजून घेतले का, तर अजून कुठेतरी दुसऱ्या कंपनीमध्ये मधून आला हा जर जास्त हा हा पॅकेजचा कॉल, तर बरोबर बर त्याच्यासाठी त्याने वाढवून घेतले. मग हम्म. नाही आलेला. मग त्याने 4 एप्रिलला तो जॉईन झाला. म्हणजे हा एक माझा अनुभव. नाही खूप छान ताई, हा. मी शेअर करते हा. हा, आणि काय झालं ताई, मी हम्म. आणि एक सांगायचं म्हणजे, सांगते असं आता अनुभवातच. कारण मी असंच, म्हणजे लक्ष्मी पैसा येतो आमच्या घरात, आम्ही काम करतो, हो पण तो हो टिकून राहत नाही. त्यासाठी भरपूर सेवा केल्या मी, जमेल हम्म. तशा, पण काहीच त्याचा उपयोग होत नाही असं दिसलं ना. म्हणून हम्म. म्हणजे प्रगती होत नाही. पैसा येतो आणि कुठच्या कुठे जातो काय कळतच नाही. हा 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 असं हा अजूनपर्यंत चाललेलं आहे आमच्या घरात. एक 20 सालामध्ये माझ्या मुलाने, तेव्हा लॉकडाऊन होतं ना, त्यावेळी बरोबर तो घरातून काम करायचा. त्यावेळी त्याने मोबाईल घेतला होता स्वतःच्या हा पैसे. म्हणजे गावी आल्यानंतर पैसा त्याचा खर्च होत नव्हता. इथे गावावरून वर्क फ्रॉम होम करत होता तो. हा 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 मग त्यावेळेस 10,000 रुपये पगार होते. तर त्याने साठवून त्याने 32 हजाराचा मोबाईल घेतला होता. ओ हा हा आणि 20 डिसेंबर 2020 ला त्यांना पुन्हा जॉईन व्हायला सांगितलं ऑफिसला. बर तेव्हा तो गेला. हा 2 तारीखला गेला आणि 4 तारीखला तो ऑफिसला जाणार. तोपर्यंत घाटकोपर हा एसटी स्टँडवर त्याचा तो 2 महिनेच झाले होते मोबाईल घेऊन, तर तो मोबाईल त्याचा कोणीतरी चोरला. अरे 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 हा, मग तो त्या टेन्शन मध्ये, तेव्हा मी स्वामी सेवेत नव्हती. हा 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 हा, तर तो काय मोबाईल गेला असतो काय नाही मिळाला. त्यानंतर आम्ही दादा आमच्या ह्या मठात गेलो, नांदूर शिंगोटेला. हा तिकडे दादांना मी तो प्रश्न टाकला, तर दादा बोलले तो नाही मोबाईल मिळणार म्हणून. मग आम्ही विषय सोडूनच दिला. हा वर्षाने गेलो होतो ना, तर बरोबर मोबाईल बर नाही मिळणार बोलले. आई ग गेल्या वर्षी माझ्या पायातली, म्हणजे महाशिवरात्रीची जत्रा आमच्या गावामध्ये होते, उगम झालेला आहे. तर हम्म. नदी पाण्याचा उगम झालाय ना, तर तिथे हा जत्रा हा होते. हम्म. तर त्या महाशिवरात्रीला मी गेली. सकाळी मी पायातले पैंजण दररोज घालत नाही ना, हा तर त्या दिवशी मी घातली होती. तर ते पैंजण घट्ट करायला विसरली आणि ती एक पैंजण माझी हरवली. ती पण नाही मिळाली. अरे अरे हा, पुन्हा यंदा आता ह्या हम्म. एप्रिलमध्ये माझ्या मिस्टरांची, आम्ही संडास घरामध्ये बाथरूम केला, त्याच्यातच इंग्लिश संडास भांड बसवायचं म्हणून हम्म. बसवलं ना. मग त्याची टाकी बाहेर बांधण्यासाठी काम चालू होतं, हम्म. खोदकाम असं हा टाकी खड्ड्याचं. तिथे माझ्या मिस्टरांच्या हातातली अंगठी पडली. ती पण कुठे कुठे पडली ती काय समजली नाही. सकाळी त्यांनी काढून ठेवली खिशात असं म्हणतात.
पण ते दिवसभर फिरले तर दिवसभरामध्ये त्या कुठे कुठे गेले आणि काय ते काय समजलं नाही, त्याच्यामुळे ती अंगठी पण कुठे गेली काय समजलं नाही अरे जाऊ द्या, एडापिडा गेली ताई खिशातून. तुमची. हा, तर असं 3 वेळा झालंय ते. एक मी ह्या आपल्या पल्लवी ताईंना फोन लावलेला, म्हटलं ताई असं असं झालंय म्हणून. हम्म, तर त्यांनी भोर कष्टोत्तरांची सेवा सांगितली. हम्म, ते हाय चालू. मध्यंतरी आता मुलाच्या लग्नामध्ये मी ते हे नाही केलं, हम्म, वेळ हम्म. नाही ना तेव्हा बरोबर बरोबर. सेवा करायला, त्याच्यामुळे ती नाही केलेली. हा, करा ती सेवा. हा, तर मी हो शेअर करते ताई. हो, ठीक आहे ठीक आहे, हा, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.